नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात आशुतोष विलास वाकडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया आशुतोष विलास वाकडे लिखित जय महाकाल. मी SP कुलकर्णी म्हणजे श्रीकांत कुलकर्णी आता ही डायरी लिहायला घेतोय किंवा आपण आत्मवृत्त सुद्धा म्हणू शकतो याला. आता तुम्ही म्हणाल की याला आम्ही ओळखत पण नाही, याचं कुठं नाव नाही, तर याची डायरी किंवा आत्मवृत्त वाचणार तरी कोण? पण ते तसं नाही आहे बरं का. मी हे आत्मवृत्त माझ्या मनातला ताण हलका करण्यासाठी लिहितोय. मी आता कमिशनर ऑफ पोलीस सोलापूर जिल्हा म्हणून कार्यरत आहे. साहजिकच कामाचा ताण फार आहे. परवाच ताणामुळे त्रस्त झालो म्हणून मानसोपचार तज्ज्ञांना भेटून आलो. आता परत तुमच्या मनात येईल की मानसोपचार तज्ज्ञांकडे जातोय म्हणजे हा वेडा आहे का काय? कारण मानसोपचार तज्ज्ञांकडे शहाणे लोक जात नाहीत असा बहुतेकांचा समज असतो. पण एका वेड्याला जिल्ह्याचा पोलीस कमिशनर सरकार बनवणार नाही ना, म्हणजे हे तर मान्य करायला लागेल का नाही? असो, तर त्या मानसोपचार तज्ज्ञांनी मला सांगितलं की तुमच्या मनात जे काही येतंय, मग त्या जुन्या आठवणी असो, दररोजचे उपक्रम असो, काहीही असो, तुम्ही ते लिहा. त्यातून ताण हलका होईल. आणि त्यासाठी हा उपक्रम आत्मवृत्ताचा. माझ्या आयुष्याला नाट्यमय सुरुवात मी IPS झाल्यानंतरच झाली. कारण त्याआधी मी एक सामान्य विद्यार्थी UPSCची तयारी करणारा. अभ्यास आणि मी एवढंच. मी IPS झालो त्याला सुमारे 10 वर्ष झाली. त्यावेळेसची घटना आहे. माझं ट्रेनिंग संपवून मी नियुक्ती असलेल्या जिल्ह्यात रुजू झालो. महाराष्ट्र केडर नाशिक जिल्हा SP म्हणून नियुक्ती होती. मला कामाचा काही अनुभव नव्हता, कारण याआधी मी कधीही कुठेही काम केलेलं नव्हतं. त्यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोघांकडनं बऱ्याच गोष्टी शिकत होतो. असं 1 वर्ष काम करण्यात निघून गेलं. अचानक एक दिवशी सकाळी साधारण 10 वाजता माझ्या केबिनच्या बाहेर आरडाओरडा सुरू झाला. मी माझ्या PAला काय झालं ते पाहून यायला सांगणार इतक्यात एक माणूस धाडकन केबिनमध्ये घुसला. त्याच्या मागे 2 हवालदार ते त्याला अडवत होते. मी त्या माणसाकडे बघितलं. साधारण 60 वर्षांचं वय असेल. डोळ्यात एक चमक होती आणि कसला तरी अभिमान होता. तो माणूस मोठ्यानं मला SP साहेबांशी बोलायचं एवढंच म्हणत होता. मी त्याच्या वयाकडे बघितलं आणि दोन्ही हवालदारांना त्यांना सोडून द्यायला सांगितलं. तो माणूस थकल्या भागल्या अवस्थेत उभा होता. मी त्यांना बसायला सांगितलं, प्यायला पाणी दिलं आणि मग बाकी सगळ्यांना केबिनच्या बाहेर जायला सांगितलं. आता केबिनमध्ये मी आणि तो माणूस असे दोघेच. त्यांनी शांतपणे पाणी प्यायलं आणि आपल्या बॅगेतनं वृत्तपत्र काढत तो मला म्हणाला, साहेब अहो मी एक खून केलाय आणि त्याची कबुली द्यायला आलोय. मला खून केल्याबद्दल पश्चात्ताप होत नाहीये. आपण मला कुठलीही शिक्षा देऊ शकता. असं म्हणत त्याने ते वृत्तपत्र माझ्या समोर ठेवलं. कुठल्या तरी स्थानिक वृत्तपत्रात ठळक अक्षरात आमदार अमुक अमुक यांचे सुपुत्र सलीम यांचा रक्ताची उलटी होऊन मृत्यू अशी बातमी होती. मी अवाक झालो. मी म्हणालो, हे बघा, पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगा आणि या घटनेचा आणि तुमचा संबंध काय? रक्ताची उलटी, TB, कॅन्सर यामुळे सुद्धा होऊ शकते. तुम्ही यात काय केलंय ते मला सांगा. तर तो माणूस म्हणाला की माझं नाव बाबा सावंत. ते नाव ऐकताच माझ्या लक्षात आलं की हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. खूप चांगलं कार्य आहे त्यांचं. त्यांना मी प्रत्यक्षात असा पहिल्यांदा भेटत होतो. बाबा सावंत पुढे म्हणाले, साहेब मी ह्या माणसाच्या मृत्यूचं कारण आहे. मी सावंतांना म्हणालो की हे बघा सावंत साहेब, तुम्ही मला जरा स्पष्ट करून सांगा, मोघम शब्दांनी मला कसं कळेल?
आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातली सगळ्यात चमत्कारिक, गूढ, अनाकलनीय अशी कथा त्यांनी मला सांगितली. ती कथा मी त्यांच्याच भाषेत तुम्हाला सांगतो. सावंतांनी आवंढा घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मी बाबा सावंत म्हणजेच रामचंद्र सावंत, राहणार नाशिक, शिक्षण MSc PhD, सरस्वती महाविद्यालयात मी शिक्षक आणि थोडंफार सामाजिक कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या आमदारांचे अवैध दारूचे धंदे, मटक्याचे अड्डे या विरोधातल्या निदर्शनांचं नेतृत्व मी केलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो, तसंच झालं. मी बाहेर सामाजिक कार्य करत होतो, पण माझं माझ्या घराकडे दुर्लक्ष होत होतं आणि त्याची मोठी किंमत मला नंतर चुकवावी लागली. आमचं 3 लोकांचं कुटुंब, मी, माझी बायको वृंदा आणि माझी मुलगी ईश्वरी. ईश्वरी नुकतीच 12वीची परीक्षा चांगल्या मार्कानं पास होऊन विद्यावर्धिनी या महाविद्यालयात FY BA ला तिने आपलं नाव दाखल केलं. दिवस चांगले जात होते. ईश्वरी अभ्यासात हुशार होती. आपण बरं, आपला अभ्यास बरं, असा तिचा खाक्या. पण म्हणतात ना की सरळ आयुष्य कोणाचं फार काळ चालत नाही, त्यात घातक वळणं येतातच. तसं वळण माझ्या मुलीच्या आयुष्यात आलं. सलीम म्हणजे आमदारांचा मुलगा, तो अत्यंत उनाड आणि हैवान वृत्तीचा, जो आज मेलाय. तो विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या बाहेर मुलींची छेडछाड काढ, कोणाला तरी मार, चंदा वसूल कर, हा त्याचा नित्याचा उपक्रम. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा आपल्याबरोबर दुर्गुण आणतो म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आमदारांच्या वाईट मायेतनं ही घाण जन्माला आली होती. सत्तेचा गोरगरिबांसाठी वापर करणारे महात्मे कुठे आणि कुठे हे हैवान. सलीम येणाऱ्या जाणाऱ्या बायकांवर नजर ठेवी आणि त्यांच्या मागावर जाई. त्या दिवशी साधारण 5चा सुमार होता, शनिवार होता. महाविद्यालय लवकर सुटलं. ईश्वरी अभ्यासिकेत अभ्यास करत बसली. तिच्या मैत्रिणी लवकर घरी गेल्या होत्या. परत येताना ईश्वरी 5 वाजता एकटीच घरी यायला निघाली, तेव्हा सलीम आणि त्याचे ते चमचे बाहेर उभेच होते. त्यांनी ईश्वरीची छेड काढायला सुरुवात केली. ईश्वरीने रागानं त्यांच्याकडे बघितलं, पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. त्यामुळे ईश्वरी पळत पळत घरी आली आणि घरी येऊन तिने सगळं मला सांगितलं. मी तडक महाविद्यालयात गेलो, मुख्याध्यापकांच्याकडे तक्रार केली आणि त्वरित कारवाई केली नाही तर पोलिसात जायचं ठरवून टाकलं. याचा फारसा फरक पडणार नव्हता, कारण आमदाराच्या मुलाशी पंगा घ्यायची हिंमत कोणाला होणार नाही. त्याच सुमाराला मला 2 दिवसांसाठी पुण्याला एका अनाथाश्रमाला भेट द्यायला जायचं होतं. मग मी ईश्वरीला म्हणालो की बाळा, तू चिंता करू नकोस, तू मैत्रिणींच्या बरोबर महाविद्यालयात जा आणि लवकर घरी ये मैत्रिणींच्या बरोबर. काही लागलं तर मला कळव. माझी बायको वृंदा मला जाऊ नका असं म्हणत असताना सुद्धा मी सामाजिक कार्याला प्राथमिकता देत पुण्याला गेलो. मला काय माहिती हो की ह्या चुकीचा मला भयानक परिणाम भोगावा लागेल. साधारण मंगळवारी ईश्वरी तिच्या मैत्रिणीबरोबर महाविद्यालयात जायला निघाली, तेव्हा तिने बघितलं की महाविद्यालयाच्या बाहेर सलीमची गँग नव्हती. तिला बरं वाटलं, पण ती वादळापूर्वीची शांतता होती का? ईश्वरी वर्गात बसून एकाग्रतेनं शिक्षकांचं लेक्चर ऐकत होती. अचानक 10 लोक वर्गात तलवारी घेऊन घुसले आणि त्यांनी शिक्षकांना तलवार दाखवून गप्प केलं. त्या नराधमांनी माझ्या ईश्वरीचे केस पकडले आणि तिला फरफटत वर्गाच्या बाहेर नेलं आणि गाडीत टाकून आमदाराच्या फार्म हाऊसवर घेऊन गेले. तिथे तो नराधम नीच हैवान सलीम होताच. मी मुख्याध्यापकांच्याकडे तक्रार केली. याचा त्या राक्षसाला राग आला होता आणि आपली मर्दानगी तो गरीब मुलीवर दाखवत होता. नामर्द साला. यापुढे काय झालं हे माझ्याच्यानं सांगवत नाही साहेब. ईश्वरीचा मृतदेह आमच्या घराच्या बाहेर दुसऱ्या दिवशी ठेवला होता. माझ्या बायकोला वृंदाला हे सहन झालं नाही आणि हार्ट अटॅकनं ती गेली. 2च दिवसात मी होताचा नव्हतो झालो. माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं, बर्बाद झालो होतो मी.
माझ्या या हाताने मी माझ्या मुलीचे आणि पत्नीचे अंतिम संस्कार केले. पोलिसात जाऊन तक्रार करून दमलो, कुणीही मला दाद दिली नाही. आमदाराचे पुत्र किती देवमाणूस आहेत आणि त्यांच्यावर असे गलिच्छ आरोप करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? अशा प्रतिक्रिया आमदारांच्या चमच्यांकडनं मला मिळाल्या. अर्थात पोस्टमॉर्टेम झालं नाहीच. फार निराश झालो साहेब मी. सत्यमेव जयते असं म्हणतात, पण इथे असत्याचा विजय झाला होता. माझ्या पोटच्या मुलीवर अत्याचार करून हा नराधम राजरोसपणे फिरत होता. त्या घटनेनंतर मी घरीच राहायला लागलो, जास्त बाहेर जातच नव्हतो. आत्महत्या करण्याचे विचार माझ्या मनात येत होते. एक दिवशी सलीम त्याच्या गँगसह माझ्या घरी सकाळी सकाळी आला आणि मला म्हणाला, थेरड्या, तुझ्या मुलीवर मी अत्याचार केलेत, तिला मारून टाकलंय मी. तुझ्या दम असेल ना तर काय करायचे ते कर. असं बोलून शिव्या देत घराच्या बाहेर पडला तो. माझं वय आहे 60. मी या लोकांशी कसा लढणार? माझ्या जीवनाची होणारी विटंबना मला बघवेना. एक दिवशी रात्री मी आत्महत्या करण्याच्या हेतूनं जवळच्या नदीच्या पुलावर गेलो. वेळ साधारण रात्री 12ची. पुलाखालून पाणी खूप जोरात वाहत होतं. मी पुलाच्या काठावर उभा होतो. मला वृंदाची, ईश्वरीची आठवण झाली. मनात तीव्र कळ उठली, डोळे भरून आले. मी मोठ्यांदा म्हणालो की वृंदा, ईश्वरी, मी येतोय तुमच्याकडे. या नीच जगात मला एकट्याला राहायचं नाही. पुलाचा आधार सोडून पाण्यात उडी मारली. इतक्यात कुणीतरी माझा शर्ट पकडला, कुणीतरी मला बाहेर ओढलं आणि पुलावर धाड दिशेने पाडलं. मी दचकून त्या माणसाकडे बघितलं. त्या माणसानं भगवं वस्त्र परिधान केलं होतं. कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि डोळ्यात ब्रह्मचर्याचं तेज विलसत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर मी माझं दुःख क्षणार्धात विसरलो. उभा राहिलो. त्यानं नमस्कार केला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला पुलाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेले. एका दगडावर बसवलं. मग माझ्या डोक्यावर हात ठेवून मला विचारलं की बाळा, आत्महत्येसारखं पाप तू का करतोय? तसं पाहायला गेल्यास तो संन्यासी माणूस अवघ्या 25-30 वर्षांचा. पण अख्ख्या जगाची माऊली होणं हे संन्यास धर्माचं पहिलं कर्तव्य आहे, म्हणून ते मला बाळ म्हणाले. मी जोरात रडायला लागलो आणि सगळी हकीकत त्यांना सांगितली. मी त्यांचे पाय पकडून रडायला लागलो. सारखा म्हणत होतो त्यांना, मला मरू द्या महाराज, मला या विटंबनेतनं सोडवा. यावर ते मला म्हणाले की बाळा, माझं नाव शारंग पाणे. या न्यायालयात या नीच माणसाला शिक्षा झाली नाही तरी वरच्या म्हणजे महाकालाच्या न्यायालयात शिक्षा जरूर होईल. माझ्यावर विश्वास ठेव. माझे गुरु श्री अघोरनाथ महाराज यांच्याकडे आपण जाऊ. ते जे म्हणतील त्याच्यानं तुझं समाधान झालं नाही तर मग मी तुला पुलावरनं ढकलून देईन. मग तर झालं. यावर मी काय बोलणार? मी शांत झालो. त्यांनी त्यांच्या कफनीतनं मला भस्म लावलं आणि म्हणाले, पलीकडचे 2 डोंगर सोडून जे घनदाट जंगल लागतं ना, तिकडे आपण अमावास्येला माझ्या गुरूंना भेटायला जाऊयात रात्री. तसाही तू मरायला तयार झालेला होतास. आता तुला मरणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. मला 3 दिवसांनी इथेच रात्री 12 वाजता भेट. आत्ता निश्चिंत मनानं घरी जा, पण कुठेही याची वाच्यता करू नकोस. हे ऐकून मी घरी आलो. शारंगपाणींनी मला नवीन जीवन दिलं, तसं जीवन ध्येय सुद्धा दिलं. थोर मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल म्हणाले होते की ज्याला जगण्यामागचा उद्देश माहिती असतो तो कसाही कितीही वाईट वेळ आली तरी जगतोच. सलीमला शिक्षा देणं हे माझं जीवन ध्येय होतं. परत कुठली ईश्वरी बळी जाऊ द्यायची नाही हे मी माझ्या मनाशी पक्क केलं होतं. ठरल्याप्रमाणे अमावास्येला रात्री 11च्या सुमाराला मी घरातनं बाहेर पडलो. काळाकुट्ट अंधार पडला होता. चांदणं लुकलुकत होतं. यापूर्वी जर मला कोणी असं अमावास्येला जंगलात जा म्हटलं असतं ना तर मला ते जमलं नसतं. भीतीने माझी बोबडी वळली असती.
पण आता परिस्थिती बदलली होती. मला जगण्याचा एकच आधार होता, एक ध्येय होतं माझ्यासमोर. मी 12 वाजता पुलाजवळ पोहोचलो. चारंग पाणी त्याच दगडावर ध्यान लावून शांत बसले होते. विलक्षण सुंदर हास्य, त्या तारकांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज विलसत होता. मी त्यांच्या पाया पडणार इतक्यात ते म्हणाले की बाळा आलास तू, चल हो आता जाऊयात. आम्ही जंगलाची वाट धरली. चारंग पाणी पुढे, मागे मी. साधारण 4-4.5 किलोमीटर जंगलात चालल्यानंतर एक विस्तीर्ण मैदानी प्रदेश लागला. त्याच्या शेवटी एक झाड होतं. त्याच्या खाली शेकोटी लावलेली होती आणि एक माणूस तिथे बसलेला होता. जेव्हा आम्ही त्या माणसाच्या जवळ गेलो तेव्हा मी आजूबाजूला बघितलं तर ते स्मशान असावं असं वाटलं. त्या माणसानं दाढी जटा वाढवली होती. रात्री भयानक थंडी असूनही त्या माणसानं फक्त लंगोटी घातली होती. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा विराजमान होत्या. तोंडानं जय शंकर जय शंकर असं ते म्हणत होते. त्यांचे डोळे बंद होते. चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांना शारंगपाणींनी साष्टांग नमस्कार घातला आणि मला शारंगपाणी म्हणाले की बाळा, हे माझे गुरु श्री अघोरनाथ महाराज, यांना तू मनोभावे शरण जा. मीही त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि आम्ही अघोरनाथांच्या समोर मांडी घालून बसलो. महाराजांनी थोड्या वेळानं डोळे उघडले आणि पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं. त्यांच्या नजरेत तलवारीच्या पात्यासारखी धारधार धार होती. त्यांच्या नजरेला नजर द्यायची मला हिंमत होईना. मी खाली बघायला लागलो. अघोरनाथ महाराज मला म्हणाले की बाळा, तू बाबा सावंत, तुझ्या निरागस मुलीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तू इथे आलायस, बरोबर आहे? मी अवाकच झालो. फक्त 3 ते 4 सेकंद त्यांच्या डोळ्यात बघितल्यानंतर त्यांना हे सगळं समजलं होतं. डोळे मनाचं प्रतिबिंब असतं. ज्यांची एकाग्रता खूप असते त्यांना दुसऱ्याच्या मनातले विचार स्पष्ट करतात. स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रात मी ते वाचलं होतं, पण त्याचा दिव्य अनुभव आज आला होता. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज मला म्हणाले, बाळा, तू योग्य ठिकाणी आलायस. अशा नीच लोकांना शिक्षा करण्यासाठीच मी इथे बसलोय. भगवान शंकराचं कामच संहाराचं आहे. असं म्हणून त्यांनी समोरचं भस्म माझ्या कपाळाला लावलं आणि मला म्हणाले, वरती झाडावर बघ. मी हळूहळू त्यांच्या मागच्या झाडावर बघितलं. साधारण 5 ते 10 माणसं वरती बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य होतं. डोळे लाल बुंद आणि आसुसलेल्या जिभा बाहेर येत होत्या. मी घाबरून माझ्या बाजूला बघितलं तर मी, शारंगपाणी, अघोरनाथ यांच्या वर्तुळाबाहेर अनेक माणसं, पूर्वीची आणि आत्ताची, सगळे प्रेतात्मे बसले होते. ते जोरात हसत, खिदळत, चित्कारत होते. मला धडधडून घाम फुटला. शारंगपाणी मंद स्मित करत माझ्याकडे बघत होते. अघोरनाथ महाराजांनी माझा हात हातात घेतला तसे सगळे प्रेतात्मे अचानक गायब झाले. मी झाडावर बघितलं, तिकडेही कोणी नव्हतं. बऱ्याच गोष्टी या जगात सापेक्ष असतात. एकासाठी एक गोष्ट खरी ती दुसऱ्यासाठी खरी किंवा योग्य असेलच असं नाही ना. मी महाराजांना म्हणालो, महाराज, आपल्याला यांची भीती नाही का वाटत? तर महाराज असून म्हणाले की बाळा, मी शंकराचा भक्त आहे आणि भूत, प्रेत, राक्षस, पिशाच हे सगळे शंकराच्या जवळ असतात. मग ते माझे आप्त नाहीत का? आपल्या लोकांना बघून आपण घाबरतो का? सांग बरं. यावर अर्थात मी निरुत्तर झालो. महाराज म्हणाले, बाळा, आता ध्यान देऊन ऐक. अजून 15 दिवसांनी पौर्णिमेची रात्र असेल. त्या दिवशी दारू, 1 कोंबडी, 1 किलो भात अशी सामग्री घेऊन शारंगपाणीच्या बरोबर ये. जमलं तर त्या सलीमचा केस किंवा फोटो काहीतरी घेऊन ये. मी महाराजांचा निरोप घेतला. शारंगपाणी मला रस्त्यातनं जाताना म्हणाले की माझे गुरु 12व्या दर्जाचे अघोरी आहेत. त्यांनी जर कोणाच्या नावानं पूजा बांधली तर त्याला कोणी काट देऊ शकत नाही.
माझे गुरु पैशांसाठी काही करत नाहीत, फक्त लोकोपयोगी कामांसाठी ते स्वतःची विद्या वापरतात आणि ते जंगल कधीही सोडत नाहीत. मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सलीमचा मोठा फोटो छापून आला होता. कुठल्या तरी दुकानाच्या उद्घाटनासाठी तो गेला होता. मी तो फोटो काळजीपूर्वक फाडून त्याचं कात्रण प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं. एक कोंबडी, 1 किलो तांदूळ मी आणून ठेवले. प्रश्न दारूचा होता. आयुष्यात दारू कधीही न पिणारा मी दारू दुकानातनं आणणार तरी कशी? शेवटी शहराच्या बाहेर हायवे लागायच्या आधीचा बार आहे ना, तिथे गेलो. योगायोगानं तिथं सलीम होताच. पूर्ण मद्यधुंद अवस्थेत तो कोचावर पडलेला होता. त्याचे चमचे दारू पिण्यात व्यस्त होते. मी दारूची बाटली ऑर्डर केली आणि सलीमचा रुमाल जो त्याच्या खिशातनं खाली पडला होता तो उचलला. दारूची बाटली घेतली. जाताना त्याच्या डोक्यावर हळूच हात फिरवला आणि केस जोरात उपटून काढला. सलीम पूर्ण टाईट होता, त्यामुळे त्याच्या हे लक्षात आलं नाही. मी निसटलो. पौर्णिमेच्या रात्री सामुग्रीसह चारंगपाणी आणि मी महाराजांकडे पोहोचलो. महाराजांनी फोटो, केस, रुमाल जमिनीवर मांडून ठेवलं. दुसऱ्या ठिकाणी 1 किलो भाताचा लहानसा डोंगर बनवला. मग कोंबडीचा बळी देऊन त्यावर कोंबडीचं शीर ठेवून दिलं. त्यावर दारूची बाटली होती. मग त्यांनी विशिष्ट मंत्र उच्चारायला सुरुवात केली. 15-20 मिनिटात जोरदार वारं सुटायला लागलं आणि 3 अंधाऱ्या काळ्या आकृती शेकोटीच्या समोर उभ्या राहिल्या. हळूहळू आकृत्या गडद झाल्या, स्पष्ट दिसायला लागल्या. त्यांचा चेहरा अत्यंत विद्रूप, भयानक होता. त्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी काही अगम्य भाषेत त्यांना संकेत दिले. 15-20 मिनिटात 1 किलो तांदूळ, कोंबडी, दारू सगळं नष्ट झालं. समोरचा फोटो जळाला. महाराज माझ्याकडे बघून मला म्हणाले की बाळा, तुझं काम झालंय, तू आता निश्चिंतपणे घरी जा. आजपासून 15 दिवसात जसे दिवस जातील, चंद्र लोप पावत जाईल, तशी सलीमची जीवन ज्योत विझत जाईल आणि अमावास्येला शेवटचा झटका. सलीम नरकात जाईल. मी महाराजांना कृतज्ञतेनं नमस्कार केला. त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावलं. मी त्यांना म्हणालो, महाराज आपण माझ्यावर खूप कृपा केली आहे, आपण मागाल ते मी तुम्हाला देईन. महाराज म्हणाले, मी लंगोटधारी अघोरी, मला काहीही नको, पण तुला द्यायचं असेल तर तुझ्याकडच्या पैशाचा सदुपयोग करून मुलींसाठी आत्मरक्षण करण्यासाठी एक प्रशिक्षण शाळा बनव, म्हणजे परत असे प्रकार होणार नाहीत. मुलींनी स्वसंरक्षण शिकलंच पाहिजे. तू हे पवित्र कार्य कर. मी महाराजांना वचन दिलं. नमस्कार करून निघालो. चारंगपाणींना पुलाजवळ आल्यावर नमस्कार केला आणि मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. चारंगपाणी माझे गुरु झाले. मी घरी आलो आणि जसजशी अमावास्या जवळ यायला लागली तसतसं आमदाराच्या घरात जेवणात किडे पडणं, कपड्यांना आगी लागणं, वेळी अवेळी कुत्र्याचं रडणं असे प्रकार सुरू झाले. सलीमची अवस्था बिकट व्हायला सुरू झाली. अमावास्येच्या रात्री बेडरूमच्या कोपऱ्यात लपून बसलेला सलीम त्या 3 काळ्या आकृतींचा भक्ष्य बनला. रक्ताच्या उलट्या होऊन तो जागेवर गतप्राण झाला. त्या अमावास्येच्या रात्री मी दचकून जागा झालो. बघतो तर काय, माझ्यासमोर वृंदा ईश्वरी उभ्या असलेल्या मला जाणवल्या. दोघीही शांतपणे स्मित करत जवळच असलेल्या श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीच्या पायाशी लीन झालेल्या मी बघितल्या. खऱ्या अर्थानं त्यांना मुक्ती मिळाली. एवढं सांगून बाबा सावंत बोलायचे थांबले. ही कथा ऐकून झाल्यावर मी अवाक झालो आणि मला कांबळे साहेब आणि फातिमाची केस आठवली. याच सलीमनं फातिमा नावाच्या मुलीवर अत्याचार केला होता आणि त्या बिचाऱ्या मुलीनं आत्महत्या केलेली होती. माझ्या आधी कांबळे नावाचे धडाडीचे IPS अधिकारी होते. त्यांनी याचा छडा लावायचा पूर्ण प्रयत्न केला, पण आमदार नीच वृत्तीचा. त्यांनी वाळू माफियांकरवी कांबळे साहेबांना मारलं आणि त्यानंतर मी इथे SP म्हणून रुजू झालो होतो. सलीम सारख्यांना शासन होणं गरजेचं होतं. मी बाबा सावंतांना म्हणालो,
की मी काही ऐकलं नाही, तुम्ही मला काही सांगितलेलं नाही. तुम्ही जा आणि स्वतःचं ध्येय पूर्ण करा. शेवटी काय, कायदा हा तारतम्य राखून वापरायचा होता. श्री तुकाराम महाराज म्हणाले होतेच की अधमाशी ते अधम. पुढे बाबा सावंत यांनी ईश्वरी आत्मसंरक्षण प्रशाला सुरू केली. त्या प्रशालेत मुलींना स्वसंरक्षणाचे मोफत धडे दिले जातात. श्री शारंगपाणी रविवारी इथे योगा शिकवतात. आमदार वेड लागल्यानं वेड्यांच्या इस्पितळात भरती झाले. श्री अघोरनाथ महाराज अजूनही त्या जंगलात ध्यान लावून बसलेत आणि तोंडानं म्हणतायत, जय श्री महाकाल. श्रोते हो, वरील कथेतली सगळी पात्र, घटना, स्थळ हे काल्पनिक आहे. कुठल्याही जात, धर्म, पंथ याला दुखावण्याचा लेखकाचा किंवा वाचकाचा हेतू नाही. लेखक आशुतोष विलास वाकडे. धन्यवाद श्रोते हो. कथा आवडली असेल कमेंट करा. एक गूढ कथा होती ही कथा नक्कीच आवडली असेल कमेंट करा. शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.